नमस्कार. आज आहे 5 जानेवारी आणि लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बाब आहे. कारण लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो आता ₹2100 त्यांना मिळणार आहे. त्यासोबतच त्यांना संक्रांतीचं गोड गिफ्ट देखील जाहीर झालेलं आहे. तर कोणत्या लाभार्थी आहेत ज्यांना सर्वप्रथम हे लाभ मिळणार, त्यांची संपूर्ण माहिती आणि यादीसुद्धा आपण पुढे बघितलेली आहे. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तर लाडकी बहीण योजनेची सुरुवात ही झालेली आहे आणि त्याचा 6वा हप्ता देखील बहिणींच्या खात्यावरती जमा झालेला आहे. कोणाच्या खात्यामध्ये ₹7,500 तर कोणाच्या खात्यामध्ये 9,000 तर फक्त कोणाच्या खात्यामध्ये ₹1,500 जमा करण्यात आले. परंतु अद्यापही कोणाच्या खात्यावरती ₹2100 जमा करण्यात आलेले नाही. तर त्यासंबंधीचा निर्णय आता झालेला आहे. कारण नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट बहिणींच्या खात्यात जमा करणार अशी माहिती आदित्य तटकरे आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केली होती. तर आदित्य तटकरे यांनी कालच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं, कारण कालच्या दिवशी मंत्रिमंडळाची मोठी बैठक पार पडली. यामध्ये महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा निर्णय घेण्यात आले आणि लाडकी बहीण योजनेचा ₹2100 जो हप्ता आहे त्याच्याबद्दल देखील महत्त्वाचा निर्णय हा झालेला आहे. आणि सोबतच लाडक्या बहिणींना आता जे दिवाळीचं गिफ्ट होतं ते भेटलेलं नव्हतं, परंतु त्यांना संक्रांतीचं गिफ्ट हे दिलं जाईल हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. कारण संक्रांतीच्या एक दिवस अगोदरच संक्रांतीचं जे गिफ्ट आहे, गोड गिफ्ट, ते बहिणींना मिळणार. त्यामध्ये त्यांना ₹3000 ही रक्कम तर भेटणारच आहे. त्यासोबतच त्यांना जी पैठणी साडी आहे ती देखील गिफ्ट देण्याची बाब ही समोर आलेली आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पैठणी साडीसुद्धा मिळणार आहेत, जी की योजनेमार्फत गावोगावी वाटली जाणार आहे. तुमच्या गावामध्ये जे CRP असतात त्या CRPंकडून ज्या महिला मंडळामध्ये जे सदस्य असतात ते सर्व बायांना तिथे बोलवण्यात जाणार आहे आणि सर्व बहिणींच्या जी साडी आहे ती देखील वाटप केली जाणार आहे. तर वाटपाला लवकरच सुरुवात होणार आहे आणि ही जी वाटप आहे ती संक्रांतीच्या 1 ते 2 दिवस अगोदरच भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला सरकारमार्फत साडीसुद्धा वाटप होणार आहे. त्यासोबतच तुम्हाला तो भांड्यांचा सेट आहे तो देखील देण्यात येणार आहे. तर लाडकी बहीण योजनेचा ₹2100 हप्त्याची जी बाब आहे ती बहुतेक दिवसापासून फिरत होती आणि त्याची तारीख होती ती 1 जानेवारी आधी सांगण्यात आली होती. त्यानंतर 3 जानेवारी सांगण्यात आली, परंतु 3 जानेवारीला सर्वात मोठी बैठक ही पार पडलेली आहे आणि यामध्ये महत्त्वाचा निर्णय देखील झालेला आहे. या निर्णयामध्ये काय झालेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर आदित्य तटकरे यांनी काही अटीसुद्धा सांगितलेल्या आहेत. ज्या महिला या 5 अटी पूर्ण करतील त्यांच्याच खात्यावरती आम्ही ₹2100 टाकू अशी माहितीसुद्धा सांगितलेली आहे. तर कोणत्या या 5 अटी आहे ती माहितीसुद्धा तुम्ही सविस्तर बघणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर या 5 अटी पूर्ण करणाऱ्याच महिलांना जे गिफ्ट आहे आणि जे पैसे आहे ती रक्कम देखील मिळणार आहेत आणि ज्या या अटी पूर्ण करणार नाहीत त्यांना मात्र या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. तर कोणत्या अटी आहे चला आपण बघून घेऊया. त्या सर्वात मोठी अट म्हणजे तुमचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. म्हणजेच 2.5 लाखापेक्षा जर जास्त तुमचं उत्पन्न असेल तर मात्र तुम्ही आता या योजनेसाठी लाभ घेऊ शकत नाही. तुम्ही म्हणसाल की आम्ही फॉर्म भरला तेव्हा आम्ही 2.5 लाखापेक्षा कमीचे सर्टिफिकेट लावलेले होते किंवा रिस्ट कार्ड लावलेले होते, परंतु यामध्ये एक अट देण्यात आलेली आहे. कारण ज्या महिलांचे आता लग्न झालेले आहेत किंवा त्या नोकरीवरती रुजू झालेले आहेत आणि त्यांचा पगार हा वाढलेला आहे, म्हणजे त्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त गेलेले आहेत, तर ते या योजनेत आता पात्र राहणार नाही. त्यांच्याकडून एक संमतीपत्र मागवण्यात आलेलं आहे आणि त्यांना त्यांच्यावरती त्यांची संपूर्ण माहिती ही भरावी लागणार आहे, जेणेकरून त्या योजनेचा आता लाभ घेऊ शकत नाही अशी सुद्धा त्यामध्ये माहिती असणार आहे आणि त्यांच्याकडून ती रक्कम देखील परत घेतली जाणार आहे. त्यासोबतच दुसरी अटमध्ये 4 चाकी वाहन आहे. 4 चाकी वाहन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेतून आता बाहेर निघणार आहात. तर आधी तुमच्याकडे जर 4 चाकी वाहन होतं तरी देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला होता, परंतु आता मात्र तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. कारण ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत ते सर्वांना आता यामधून बाहेर काढण्यात आलेलं आहे. फक्त 2 चाकी जर तुमच्याकडे वाहन असेल तरच तुम्ही या योजनेचा आता लाभ घेऊ शकणार आहे. किंवा तुम्ही आता जर नवीन वाहन खरेदी केलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही आता या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आहे. त्यासाठी जी पडताळणी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्याच्यासाठी जी छाननी आहे ती प्रक्रिया देखील आरंभ झालेली आहे. गावागावामध्ये किंवा ॲपनुसार हा सर्वे केला जात आहे. काही ठिकाणी बँकेकडून हा सर्वे मागवला जात आहे किंवा तुमच्या आधार बेसची जी माहिती आहे ते देखील तुमच्या पोर्टलवरून घेतलेली आहे. आधारमध्ये जर तुम्ही एखादी वाहन खरेदी केले असेल किंवा तुम्ही इतर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्या आधार व्हेरिफिकेशनद्वारे ते सर्व योजनेची माहिती सरकारला भेटणार आहे. त्यामुळे तुमची जी योजना आहे आता ती ठप्प होणार आहे. त्यानंतर तिसरी यामध्ये सांगण्यात आलेली अट म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे यामध्ये तुमची नावाची जी तफावत आहे, तर तुमचे जे नाव आहे तुम्ही चुकीच्या पद्धतीने टाईप केलेले असेल, तुमच्या डॉक्युमेंटवरती वेगळे नाव असेल, आधार कार्डवरती वेगळे नाव असेल, पासबुकवरती वेगळे नाव असेल तर देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर दुरुस्ती करावी लागणार आहे. फॉर्म भरण्यावेळी जर तुमची काही चुकी असेल आणि तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेतलेला असेल, परंतु आता तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही आहे.
चौथी अट म्हणजे तुम्ही जर आपल्या राज्यामध्ये राहत असाल, म्हणजे महाराष्ट्र राज्यासाठीच फक्त ही योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु तुमचे लग्न झाल्यानंतर तुम्ही आता स्थलांतरित झाला आहात, म्हणजे तुम्ही गुजरात किंवा इतर राज्यांमध्ये राहायला गेला आहात, तरी देखील तुम्हाला या योजनेमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे. तुम्ही आता हे संमतीपत्र आहे ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. म्हणजे तुमच्या खात्यावरची जी रक्कम आहे, म्हणजे आता पडलेला हप्ता तुमच्या खात्यावरून ताणून घेतला जाणार आहे, परंतु आधी असलेला हप्ता तुमच्या खात्याकडून जमा केला जाणार नाही. तर पाचवी अट यामध्ये अशी सांगण्यात आलेली आहे की तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल ज्याचे उत्पन्न हे 1,000 रुपयेपेक्षा जास्त आहे, म्हणजेच दरमहा तुम्हाला 1,000 रुपयेपेक्षा जास्त पैसे भेटत असेल कुठल्याही योजनेतून, तर मात्र तुम्ही आता योजनेमध्ये पात्र नसणार आहे. आणि एक महत्त्वाची अट सुद्धा यामध्ये जाहीर झालेली आहे. जर तुम्ही नमो शेतकरी किंवा PM किसानचे जे पैसे तुमच्या खात्यावरती पडत असेल, म्हणजेच हजार रुपये तुम्हाला त्या योजनेचे जे पैसे आहे ते देखील मिळत असतात, परंतु ते पैसे आता तुम्हाला तर ते भेटणारच आहे, परंतु जे पैसे असणार आहे म्हणजेच तुमचा जो हप्ता 1,000 वरून आता 1,500 रुपये करण्यात येणार आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार नाही. लाडकी बहीण योजनेचे फक्त तुम्हाला 500 रुपये देण्यात येणार आहे आणि नमो शेतकरी आणि PM किसानचे मात्र 1,000 रुपये, म्हणजे असे टोटल धरून तुम्हाला ते 1,500 रुपये आहे ती रक्कम वाढवण्यात येणार आहे. फक्त तुम्हाला एकच योजनेचा लाभ घेता येईल असे सुद्धा यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. ही सर्वात मोठी अपडेट आहे. तुम्हाला प्रत्येक जणाला हे माहीत असणे आवश्यक आहे, कारण प्रत्येक महिला किंवा त्यांचे जे हजबंड असतात त्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे, परंतु ज्यामध्ये एका महिलेच्या नावावरती शेती असते त्यांनी PM किसान आणि नमो शेतकरीचा फॉर्म भरलेला असतो आणि ते जर या योजनेचा लाभ घेत असेल तर मात्र त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. त्यांना फक्त 500 रुपये योजनेमार्फत भेटणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे, कारण 20 लाख महिलांसाठी जी घरकुल योजना आहे ती राबवण्यात येणार आहे आणि 20 लाख घर हे महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलेले आहेत. जर तुम्ही यासाठी फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही या योजनेचा फॉर्म भरून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ देखील मिळणार आहे. जर तुमच्याकडे राहण्यासाठी घर नसेल तर तुम्हाला घरसुद्धा मिळणार आहेत आणि जर तुमच्याकडे जागा नसेल तर ते जागा देखील दिली जाणार आहेत आणि त्यावरती घर बांधण्यासाठी पैसे देखील दिले जाणार आहे. सोबतच तुम्हाला सोलर पॅनल सुद्धा फ्रीमध्ये बसवले जाणार आहे, म्हणजे तुम्हाला कुठलेही जे वीज आहे ते विजाचे पैसे सुद्धा द्यावे लागणार आहेत. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर त्याची तरतूद लवकरच होणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेसाठी 2100 रुपयाचा हप्ता हा मंजूर देखील झालेला आहे. तर लाडकी बहिणीचा जो हप्ता आहे तो सोमवारपासून वाटप होणार आहे, कारण आज शनिवार आहे आणि उद्या रविवार, तर या 2 दिवस हा हप्ता वाटला जाऊ शकत नाही. त्यामुळे 7 जानेवारीपासून वाटपाला सुरुवात होणार आहे. तर प्रत्येक आता असं म्हणत असेल की 7 जानेवारी जर तारीख सांगण्यात आलेली आहे तर नक्कीच आमच्या 7 तारखेला आमच्या खात्यावरती पैसे पडणार का, परंतु प्रत्येकाच्या खात्यावरती 7 जानेवारीला पैसे हे पडू शकत नाही. तुम्हाला काही वेळ हा लागतो, म्हणजेच DBT करण्यासाठी 5 ते 6 दिवस हे लागू शकतात. 7 तारखेपासून पैसे तर वाटप होणारच आहे, परंतु जिल्ह्यावाईजचे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहे. कोणाला आधी येतील तर कोणाला उशीर येतील, अशा प्रकारे तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती देखील पाठवली जाणार आहे. तुम्हाला तुमचे अकाउंट DBT नसेल तर DBT करून घ्यायचे आणि जर तुमचं खाते लॉक असेल तर ते तुम्हाला आता चालू करून घ्यायचं आहे, म्हणजेच तुमचे जे पैसे आहेत ते देखील तुम्हाला मिळणार. आणि DBT करण्याचा फायदा तुम्हाला हा गॅस सिलेंडरची जी योजना आहे त्यामार्फत देखील तुम्हाला भेटणार आहे. म्हणजेच अन्नपूर्णा योजनेचा लाभ जर तुम्हाला भेटलेला नसेल तर तुम्ही जर तुमचं अकाउंट DBT केलेलं असेल तर तुम्हाला तो लाभ भेटणार आहे. तर भरपूर महिलांच्या कमेंट येत होत्या की आमच्या खात्यावरती जे अन्नपूर्णा योजना आहे त्याचे पैसे जमा होत नाही. जर तुमचं गॅस सिलेंडर हे तुमच्या नावाने असेल, म्हणजेच लाडक्या बहिणीच्या नावाने जर गॅस सिलेंडर असेल तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पुरुषांच्या नावाने जर ही योजना असेल तर त्यांना मात्र अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, तुमच्या हजबंडच्या नावावरती जे सिलेंडर असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या नावावरती करून घ्यायचं आहे आणि तुमचं अकाउंट हे DBT करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला e-KYC सुद्धा करावी लागणार आहे आणि गॅस सिलेंडर घेण्या अगोदर तुम्हाला ते बुक करावे लागणार आहे. बुक केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती जी 800 रुपयाची रक्कम आहे ती देखील जमा केली जाते. 500 रुपये केंद्र सरकारकडून आणि राज्याकडून 300 रुपये असे वेगवेगळ्या दिवशी जमा केले जातात. तर यासाठी तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे. तर लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती जे गिफ्ट आहे ते देखील जाहीर झालेलं आहे. संक्रांतीच्या 1 ते 2 दिवस अगोदरच तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे 3,000 रुपयाची जी रक्कम आहे ती देखील तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे आणि 2100 रुपयाचा हप्ता देखील लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, कारण 7 जानेवारीपासून या 2100 रुपयाच्या हप्त्याला वाटप देखील सुरुवात होणार आहे अशी सुद्धा माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर 1 रुपया सुद्धा आलेला नसेल तर तुम्हाला संपूर्ण हप्ते देखील भेटणार आहेत, परंतु तुम्ही ज्या दिवसापासून फॉर्म भरलेला आहे त्या दिवसापासून तुमच्या खात्यावरची जी रक्कम आहे ती देखील जमा होणार आहे. यामध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये जसं लिहू शकता, विचारू शकता, जेणेकरून तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्याला समजणार आहेत.